हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, मस्त फ्रेश वगैरे झाली, चहा पाणी झालं आहे आणि आता मी करते स्वयंपाक. तर आज मला शेवग्याच्या शेंगा बनवायच्या आहे. मस्त शेवग्याच्या शेंगा तर झाल्या बनवून. आता पोळ्या बनवून घेते. कालपासून जसे आंबे पिकले तसं ये दररोज आंब्याला गारका द्यायला जात्या. त्यांना वाटत दररोज पिकतील का काय. काय हो, काय झालं? पिकले का आंबे? या घेऊन मग खायला, जेवण करायचंय. आत्याने मस्त इथं पापड सुकायला टाकले. ते म्हणे का आम्ही आलोय संतोषचे झाडं बघायला. हा, मग झाडं बघायसाठी आले होते ना. ते माणसं आता आले होते, पण संतोषच खाली आहे ना. परत काय झालं हाताला? अयो, ते चिरा पडल्या. काऊ, काय झालं तुमच्या झाडांना? मग काऊन बघू राहिले? तुमचे आहे का? हा, आज काऊन पाहिलं? इकडे बघ कशी पाहते. झटका का म्हणते तेवढा मानेला. म्हण तुझ्या झाडाने हे काऊन काढलं नाही? तुमचं झाड आहे ना, तुमच्याच खिशात ठेवा. बाहेरून लय भारी दिसते रात्री. इथं बाहेर गेल्यावर मी जात राहते. ते म्हणते मला आहे ना बॅग भरायची, बॅग काढून द्या. कधी भरून ठेवायची बॅग? मला जायचंय आता. कसं वाटतंय तुम्हाला? मी जाणार आहे. लय भारी, मस्त. आता एकट्याला क्वार्टर झोपायला भेटा. आता डायरेक्ट मी 6 महिने येणार आहे. चालेल ना मग? 2 महिने डिलिव्हरी 1 महिन्याने झाली, मग त्याच्यानंतर मग 2 महिने ना, म्हणे 2 महिन्यात रिटर्न. तेच ना, 3 महिने 6 महिने नाही आलं तर काय करशील? खाऊची तिथं खाऊ आहे, जेवायला रे मला 2 टायमाचं. आदळून आपटून खाऊ देते ना 2 महिने 6 महिने खाऊया म्हणे. कसं वाटतंय तुम्हाला? मी एवढ्या दिवसांसाठी चालले, पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या सुट्टीला चालले. एवढी मोठी, लय मोठी, 6 महिन्याची. एवढे असं खाऊन राहिले. हा, 6 महिन्याची असं केलं. तर चला, आज संध्याकाळसाठी मस्त आमरस बनवलाय, दोडक्याचा ठेचा बनवलाय आणि कोथिंबीरीच्या भाकरी बनवलाय. कारण की खूप दिवसापासून खाल्लेल्या नव्हत्या, तर मग आज मस्त कोथिंबीरीच्या भाकरी बनवलाय. आता आम्ही वाट बघतोय सगळे संतोषला यायची, कारण की आम्हाला सगळ्यांना जेवण करायचं आहे. तर आज मस्त आमरस, तिखट भाकरी आणि दोडक्याचा ठेचा बनवलाय आम्ही. तर आज आम्हाला लोणचं बनवायचं आहे, तर त्यासाठी तर मस्त कैऱ्या कापून वगैरे घेतल्या आहे. आणि इकडं मम्मी मसाला काढून राहिला. इथं मस्त तेल कडून घेतलं आहे. तर चला, आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं आणि मी आले बाहेर शतपावली करायला. कारण की जेवण तर खूप पोटभर झालं आहे. खूप दिवसांपासून कोथिंबीरीच्या तिखट भाकरीच नव्हत्या खाल्लेल्या, तर मग आज बनवल्या आणि म्हटलं चला आता मस्त शतपावली करू. आणि ए काळू, काय करतो रे? झालं जेवण तुझं? काळू मस्त एक चक्कर मारून आलाय. काळूचं पण जेवण झालंय. आमचा काळू ना एकच टाईम जेवण करतो, फक्त रात्री भाकर खातो, दिवसभर काही खात नाही. माझी शतपावली तर करून झाली. आता मम्मी त्या लोणचं बनवते, तर त्याला तुम्हाला लोणच्याची रेसिपी सांगते. काय टाकलं याच्यामध्ये? कडून घेतलं ना. आता येतील त्याच्यात टाकायचं आहे का? ही मोहरी ना, वास खूप मस्त येत आहे. मीठ टाकलंय आता याच्यामध्ये. लोणच्याच्या ज्या खापा होत्या त्याच्यामध्ये नाही होणार. आता या मसाल्यामध्ये हळद,
हे बघा हा लोणच्याचा मसाला आहे. लोणच्याचं हे येतं ना ते खार. याला हम्म. खारच होतं. कढई छोटी झाली त्याला. छोटी झाली. ती ठेवा खाली आत्या सांडशी. हे खातो आत्या काय आहे? खाली ठेवा ना ती. गरम आहे. गरम नाही होणार. तो आयता मसाला राहतो ना त्याच्यामुळे त्याचा कलर जास्त लाल येतो. बघा मसाला ते सगळं तयार करून घेतलं आणि याच्यामध्ये आता झाला गार नाही तर मसाला आहे ना तयार केलेला याच्यात टाकायचा आहे. मस्त लोणचं तयार झालंय आमचं. त्याला आपोआप तेल सुटेल ना आता सकाळी. टेस्ट करून घेऊ आपण. या टेस्ट करायला. खायला छान लागतंय. तर चला मी तर लोणचं टेस्ट केलंय आणि मी आता संतोषसाठी टेस्ट करायला घेऊन आले. बघू ते काय म्हणत्या. संतोषचा कॉल चालू आहे आय थिंक. अरे पाहिलं का काय तुमचा कॉल संपायच्या नादात माझं काय झालं. जरा टेस्ट करून पहा. लय आणलं तो. एक खाप आणली. लई कुठं आणलं एवढं प्रेमाने आणलं. हो ना. कच झाला माझा हात. यावेळेस कमी तेल टाकायला लावलं मी. जसं तेल नाही टाकून दिलं. कसं झालंय आवडलं का? थोडं तिखट आहे. ए मला नाही लागलं तिखट. तुमचं तोंड आलंय ना त्याच्यामुळे तुम्हाला तिखट लागतंय सगळं. आवडलं का? आंबट गोड तिखट. अप्रतिम. कशी चव? छान आहे. अप्रतिम. छान नाही. ओके किती मार्क दिले मग? छान आहे ना. मला पण खूप आवडलं. माझं पोट भरलेलं होतं. एक कप खाल्ली मी.